Hi folks, welcome to my YouTube channel. Good morning. सकाळचं channel तुम्ही दुसरा ब्लॉग माझा 2 दिवस आलेला नाहीये. कारण थोडंसं काम होतं एडिटिंग वगैरे झालं नव्हतं. पोस्ट केले नाही 2 दिवस ब्लॉग काल ब्लॉग पोस्ट झालेले आहे. आज पण ब्लॉग पोस्ट होईल धीरजच्या बर्थडेचा ब्लॉग वगैरेचा आणि त्याच्या बर्थडे जसं झाला तशी बर्थडे आवडला बघते माझ्या समोर उठलेली विराटचे पप्पा सकाळलेले मी झोपलेली शेतीकडे पाणी आलेलं उठले पाणी भरून घेते आंघोळ वगैरे झाली चहा वगैरे केला आणि चहा प्यायला विराटचे पप्पा झोपलेले झोपलेले विराट त्यांच्या इथे झोपलेले होते रात्री तिकडे भाजीला आणून द्यायचे आता भाजीला घेऊन येते ते दोघं झोपलेले पटकन जाऊन घेतो तर आले खाली भाजीला आणि पटापटा गेले भाजीला घेतलं कारण ते झोपलेला होता. यश तो उठून रडायचा म्हणलं. त्याचे पप्पा पण झोपलेले होते त्यामुळं पटकन भाजीला घेतलं आणि निघाले. चला भाजी घेऊन आली मिरची कोथिंबीर आणला मसाला आणि फ्लावर वाटाणा आणि वांगे आणले. खूप भाजी पण महाग असतो थोडस चांगलं पण भाजीचं 50 रुपये झाले. महंगाई बहुत आहे बाबा. बस स्वयंपाक देवपूजा पण करायची देवपूजा झाली आणि हे बघा बलन्स लावलेले बर्थडेची जशाच तसे पोरं अजून पण खेळते आणि घरामध्ये पण असे सगळीकडेच पसरलेले फ्लावर मटर फ्लावर बनवली सुकी जराशी रस्सा बनवायचा होता सुकी झाली. भात आणि चपाती वगैरे विराटचे पप्पा अजून झोपलेले उठल्यावरती जेवण करते. विराटचे पप्पा उठले जेवण केलं आणि परत झोपले कारण ते पूर्ण नाईट जागेच होते. आणि आमचा गोलुराम खालती गेला होता आला. विराट काल गेलेला आता आला. आंघोळ जेवण वगैरे तिकडेच केली आणि दीदी ओम आलेली सोबत त्यांचं चालली मस्ती. अजून माझी परत किचनवरती राडा आहे भांडे वगैरे घासायचे. आज तब्येत पण थोडं बरं वाटत नाही आहे. आणि ओमडा काय म्हणतो आमचा बोल. दुपारी जेवण वगैरे केलं तसं परत झोपले यश बरोबरच आणि परत उठले होते परत झोपले. झोप आलेली पण झोपल्यासारखं वाटते कस तरी होतं. आता 6:30 वाजून गेले 7:30 वाजले. चहा ठेवला पोरांना दूध सगळे झोपलेलं. चला आज दुपारी लेट जेवण विराटचे पप्पा पण जास्त नाही मिळते त्यांच्यासाठी थोडीफार पाणीपुरी खायचं झालं. पाणीपुरी खायला जायचंय आणि माझ्या मोबाईलला कव्हर पण घ्यायचं होतं. ते कव्हर घेण्यासाठी त्यांनी कॉल केला टेक दाढी कटिंग काढण्यासाठी गेले शेविंग करण्यासाठी गेलेले. कॉल केला आणि म्हणतात खाली ये मोबाईलला कव्हर पण घेऊ आणि पाणीपुरी खाऊ. तर मग ते आता तिथे खायचं नाही ते पार्सलच घेऊन यावं लागेल कारण हे दोघं बाबू सोबत आहेत ते काय तिथे खाऊ द्यायचे नाही तर तुला जाऊ लागलंय नाटक नाही करायचे. मोबाईल कव्हर आणि पाणीपुरी खायला चाललं घेऊन येतो फक्त. विराटच्या पप्पा फोन आलेला झालेले लवकर म्हणून खुश बाहेर निघले की लई खुश होत. चल पटकन पप्पा बोलवते चल पटकन पप्पा बोलवते. तर चला आलेली रोडवरती आणि विराटचे पप्पा पुढे कुठे थांबलेले आहेत. त्यांच्या कॉल चालू आहे सारखा इथे समोर समोर ये तर त्यांनाच बघत चालले. विराट सारखं पाणीपुरी का बघायचं कारण पाणीपुरी त्याची पण फेवरेट आहे. पूर्ण 1 प्लेट त्याच्या हातामध्येच असते.
तर दीदी पण आलेली आहे. ओमला पण बोलवलं होतं पाणीपुरी खायला, पार्सलच घरी घेऊन आले होते पण ओम नाही म्हणला. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला चेहऱ्याला किंवा नाकाला हात सारखं लावत असते, ते नोटीस करते म्हणते लावला का हात नाका. आले रोडवरून मोबाईलला कवर वगैरे आला आहे, काच वगैरे लावली म्हणजे मोरीला काच. खूप गरम होतं बाबा. आम्हाला सकाळ थोडा पाऊस पण आलेला होता त्याच्यामुळे जास्त गरम होत आहे. आणि पाणीपुरी तिथं खावी नाही द्यायचे म्हणून पाकिटच घेऊन आलेत, कारण अशी एक प्लेट 35 रुपयाला पडते, तर त्याच्यापेक्षा हे पॅकेट वगैरे आणलं तर होऊन जातं भरपूर पोट भरून खाणं. आणि दीदी पण आलेली आहे, पोरांची चालली आहे मस्ती. कटिंग करून आल्यामुळे आंघोळ करायला, आंघोळ केल्यावर खावतो. तर पाणीपुरी आणली होती, सगळं मिळालं होतं, रगडा वगैरे पण, कांदा मेन कांदा आणि भेटत नसतो, स्वतःच बनवला कापून घरी. आणि आम्ही पाणीपुरी खातो तर यशसाठी बनवलं आहे खायला, त्याला चालते आता. तर या फ्रेंड्स पाणीपुरी खायला. पाणीपुरी पूर्ण दुकानासारखं डेकोरेट केलेली, पण आता पाणीपुरीवाला नाही आहे की भरून द्यायला, स्वतःच्याच हाताने भरावं लागेल. पहिले पोरांना भरून देते, नंतर खातो आम्ही. तर पाणीपुरी कशी भरली जाते जे शिकवतात आम्हाला. फर्स्ट मुलांना भरून देतो. विराटसाठी बनवली त्यांनी खूप तिखट, त्याला खूप तिखट लागलं. चला पाणीपुरी वगैरे खाऊन झालं, जेवण काय करायची गरज नाही. पाणीपुरी खाल्ली ना तिथे 1-2 प्लेट पेक्षा घरी आणून खाल्ली ना पोट भरून खाणं होतं. कशी होती पाणीपुरी? चांगली होती बाय. विराट आईला बोलवते, ताईचा कॉल आलेला, आई येणार आहे 2-4 दिवसामध्ये. चला झोपायचं येतात. माझा ब्लॉग कसा वाटला, आणि काल स्पेशल म्हणजे ते बर्थडेचा ब्लॉग टाकलेला होता, तर कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.